भारताकडून पाकव्याप्त काश्मीरवरती जबरदस्त हल्ला करत अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आली। हवाई दलाच्या मिराज विमानांनी मुझफ्फराबादमधल्या बालाकोट इथे 1000 किलोचे बॉम्ब टाकले। त्यावेळी गाढ झोपेत असलेल्या पाकिस्तानला भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यानं आता जाग आली आहे। मिराज 2000 या विमानानं दहशतवादी तळांवरती हल्ला केला। यात 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। सुमारे 40 किलोमीटर आत घुसून भारतीय हवाई दलानं हा हल्ला केला। 16 मिराज 2000 जेट्सनं या ऑपरेशनमध्ये भाग घेतला होता। पहाटे 3:30 वाजता ही कारवाई करण्यात आली। जैशचे अल्फा कंट्रोल रूमचे 3 रूम्स उद्ध्वस्त करण्यात आले आहेत आणि भारतीय वायुसेनेनं केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे। भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ 60 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि या गोळीबारात भारताचे 5 जवान जखमी झालेत। भारतानंही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलंय। भारतीय हवाई दलानं जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांना उद्ध्वस्त केल्यानंतर गुजरातमध्ये कच्छच्या सीमेवर भारतानं पाकिस्तानचं एक ड्रोन नष्ट केलाय। भारतानं पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतानं परराष्ट्रांना या हल्ल्याची माहिती दिली आहे आणि सर्वपक्षीय बैठकीनंतर सुषमा स्वराज यांनी फोनवरून अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना हल्ल्याची माहिती दिली। ठाण्यातील कोलशेत इथल्या भारतीय वायुसेनेच्या ताब्यातील काही लढाऊ सामग्री मुंबईच्या दिशेनं नेण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणात या गाड्या मुंबईच्या दिशेनं युद्धाच्या पार्श्वभूमीवर निघाल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। भारत आणि पाकिस्तानमधल्या तणाव आणि युद्धसदृश्य परिस्थितीमुळे जम्मू काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण आहे। तिथल्या लोकांनी पेट्रोलसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा करायला सुरुवात केली, त्यामुळे दुकानं आणि पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या आहेत। भारतीय हवाई दलाच्या धडाकेबाज कामगिरीनंतर राजस्थानातल्या चुरू इथल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी देशरक्षणाची शपथ घेतली। देश सुरक्षित हातांमध्ये आहे असं ठामपणे सांगत त्यांनी मैं देश मिटने नहीं दूंगा अशी शपथ घेतली। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भारतीय हवाई दलानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईबद्दल अभिनंदन केलंय। त्यांनी ट्विटरवरून भारतीय हवाई दलाच्या पायलट्सना सॅल्यूट असं म्हटलंय। भारतीय वायुदलानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांना नेस्तनाबूत केल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी गाणं गाऊन जल्लोष केला। भारतीय हवाई दलानं पाकिस्तानमध्ये दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील अनेक भागात जल्लोष केला। मान तालुक्यातल्या शिकारी शिंगणापूर इथल्या ग्रामस्थांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला। नागपूरकरांनी सुद्धा फटाके फोडत तिरंगा हाती घेत जल्लोष केला। पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला। नाशिककरांनी देखील फटाके फोडत आनंदोत्सव केलाय। पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत नाशिककरांनी आपला आनंद व्यक्त केला। सोलापुरात शिवसेनेनं पेढे वाटत जल्लोष केला। पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं घरात घुसून हा हल्ला केल्यानं शिवसेनेत एकच जल्लोष होता। सिंधुदुर्ग आणि कणकवलीतील नागरिकांनी देखील एकत्रित येऊन जल्लोष केला। फटाके फोडत आणि भारत माता की जयच्या घोषणांनी कणकवलीकरांनी कणकवली दणाणून सोडली। भारतानं पाकिस्तानवरती हवाई हल्ला केल्यानंतर उस्मानाबादमध्ये तरुणांनी शिवाजी चौकात फटाके फोडून जल्लोष केलाय आणि पाक विरोधात घोषणाबाजी करत भारतानं आणखी ठोस कारवाई करावी अशी मागणी तरुणांनी केली आहे। रायगडच्या महाडमध्ये तिरंगा फडकावत जल्लोष करण्यात आला। भारतानं पाकिस्तानवर कारवाई केल्याच्या आनंदात प्रभात फेरी काढत भारतीय लष्कराचा आणि भारत मातेचा जय जयकार करण्यात आला। पाकिस्तानवरील हल्ल्याची माहिती मिळताच ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला। भारत जिंदाबादच्या घोषणा देत पेढे वाटून भारतीय लष्कराचं मनोबल उंचावण्यासाठी अभिनंदन करण्यात आलं संपूर्ण देशभर। ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयासमोर सुद्धा स्वाभिमान संघटनेकडून ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना पेढे वाटून जल्लोष करण्यात आला। हाती तिरंगा घेत नाचत गात आनंद व्यक्त केला। तर दुसरीकडे ठाण्याच्या रेल्वे स्थानकाबाहेर भाजपकडून साखर वाटली गेली।
भारतीय जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी फटाके फोडत रत्नागिरीत जल्लोष करण्यात आला। देशभक्तीच्या घोषणेनंतर रत्नागिरी लांजा खेड परिसर जळावून गेला। भारत दहशतवादाचा बंदोबस्त करू शकतो हे भारतानं पुन्हा एकदा दाखवलं। बुलढाण्यात नागरिकांनी फटाके फोडत पेढे वाटून भारतीय जवानांचं कौतुक केलं। पाकिस्तानचा बदला घेतल्याचा आनंद व्यक्त करत नागरिकांनी घोषणाबाजी केली। भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यानंतर कोल्हापुरात सुद्धा आनंदोत्सव साजरा झाला। आपल्या जवानांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी जिलबी वाटून आनंद व्यक्त केला। यात मुस्लिम बांधवांनी देखील सहभाग घेतला। मिरजमध्ये पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत साखर आणि पेढे वाटून जल्लोष केला। यावेळी भारत माता की जयच्या घोषणा देखील देण्यात आल्या। पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवत ढोलक्याच्या तालावर फुगडी खेळत भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। नवी मुंबईच्या वाशीमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याच्या आनंदात फटाके फोडण्यात आले। यावेळी रस्त्यावरील प्रत्येकाला पेढे वाटून जल्लोष करण्यात आला। भिवंडी तालुक्यातल्या काल्हेर येथे शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन शाळेच्या मैदानातच आनंदोत्सव साजरा झाला। यावेळी वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा ऐकायला मिळाल्या। पुलवामात शहीद झालेल्या जवानांच्या आत्म्याला शांती मिळाली असल्याची प्रतिक्रिया मलकापूरचे शहीद जवान संजय सिंह राजपूत यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। शहीद जवान संजय यांच्या 13व्या दिवशी ही बातमी ऐकायला मिळाल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलंय। भारतानं पाकला जोरदार प्रत्युत्तर दिल्यामुळे शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबियांनी सुद्धा समाधान व्यक्त केलंय। भारतीय हवाई दलानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केलाय। भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर गिरगावकरांनी एकत्रित येऊन दिवाळी साजरी केली। भारतीय वायू दलाचे शूरवीर आणि या जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून जो एअर स्ट्राईक केलाय त्याबद्दल भारतीय जवानांचं अभिनंदन करून जल्लोष करण्यात आला। भारतानं पाकिस्तान विरोधात एअर स्ट्राईक केल्याबद्दल मुस्लिम समाजानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलंय। नागपाडा जंक्शन इथे मुस्लिम समाजानं एकत्रित येऊन ढोल ताशे वाजवून मिठाई वाटून आनंद साजरा केला। शिर्डीत साई मंदिरासमोर सुद्धा फटाके फोडण्यात आले। माजी सैनिक, तरुण आणि ग्रामस्थ भाजप कार्यकर्ते यात सामील होते। माजी सैनिक आणि सैनिकांना आनंद साजरा केला। भारतीय हवाई दलानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईमुळे देशात जल्लोष तर आहेच। वाशीमध्ये लघु व्यावसायिकांनी एकत्रित येत भारत माता की जयच्या घोषणा देत एकमेकांना जिलबी भरवून फटाके फोडले। हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर हल्ला केल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आणि अमरावतीत युवा स्वाभिमानी पक्षानं राजकमल चौकात फटाके फोडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय हवाई दलानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचं कौतुक केलं। या हल्ल्यानंतर भारतानं पाकला आपली ताकद दाखवून दिली असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जवानांचं कौतुक केलं। पाकिस्ताननं पुन्हा हल्ला केला तर पाकिस्तान नेस्तनाबूत होईल, तसं आता एकदाच आर नाही तर पार होऊ द्या आणि पाकिस्तानला धडा शिकवा असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं। पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपले जवान नुसते घुसले नाहीत तर हल्ला चढवून सुखरूप परत आले। त्याबद्दल छगन भुजबळ यांनी एअरफोर्स जवानांचं अभिनंदन केलं। भारतानं आज पाकिस्तानवर हल्ला केला आणि त्याचं आम्ही स्वागत करतो असं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील म्हणाले। संपूर्ण देश सरकारसोबत आहे। हा हल्ला पुलवामा हल्ल्याच्या 2 दिवसानंतर केला असता तर मसूद अझहरचा खात्मा झाला असता असं मत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलंय। भारतीय वायू दलानं पाकिस्तानच्या हद्दीत केलेल्या कारवाईबद्दल आमचा अभिमान उंचावलाय। अशा प्रकारची कारवाई अमेरिकेनं देखील केलेली नाही। आमच्या देशाची शौर्यगाथा जिवंत ठेवण्याचं काम जवानांनी केलंय असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं। राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय हवाई दलाचं कौतुक केलं। आम्हाला भारतीय हवाई दलाचा अभिमान आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय जमणार नाही। सरकारनं आदेश दिले त्याचं तंतोतंत पालन हवाई दलानं केलं असं मत पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केलंय। भारतानं पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी आपल्या शैलीत भारतीय वायुसेनेच्या जवानांचं अभिनंदन केलं तर आर्टिकल 35A काढण्याची मागणी सुद्धा आठवलेंनी केली। भारतानं पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवरती केलेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं। सरकारनं जो काही निर्णय घेतला असेल त्याच्या पाठीशी आम्ही सर्व विरोधक आहोत अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली।
काल भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर मुंबईतल्या गर्दीच्या रेल्वे स्थानकांवरती हाय अलर्टचा इशारा देण्यात आलाय. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आणि राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशननं अखेर आपलं आंदोलन मागे घेतलंय. राज्य सरकारनं सभागृहात काही मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन त्यांनी दिलं, तर उर्वरित मागण्या 28 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.